मित्रांनो नमस्कार, जय श्रीराम. 3 दिवस मागे उबाठा सेनेचे छोटे मालक आदित्य ठाकरे यांनी कमाल केली जेव्हा ते असं म्हणले की आमच्या घरी नवरात्रामध्ये मांसाहारी नैवेद्य असतो आणि हेच आमचे हिंदुत्व. म्हणजे आता कायस्थ लोकांकडे देवीला माशाचा नैवेद्य वगैरे चढवतात हे मला माहीत आहे, पण त्याला हिंदुत्व म्हणणं म्हणजे हिंदुत्ववाद्यांचा घोर अपमान आहे. त्याहीपेक्षा मोठी कमाल मनसेचे मालक राज ठाकरे यांनी केली जेव्हा ते असं म्हटले की मी फक्त मटण हंडी स्वीकारतो. कमाल म्हणजे हे धक्कादायक वाक्य त्यांना दहीहंडीचे निमंत्रण द्यायला आलेल्या स्वतःच्याच कार्यकर्त्यांना ऐकवले. बेशरमपणाचा कळस या दोघं बंधूंनी त्या दिवशी केला ज्या दिवशी त्यांनी 15 ऑगस्टला 1000 किलो फ्री नॉनव्हेज मटण वाटले. मित्रांनो, त्याच रात्री कृष्ण जन्मसुद्धा होता, हे विसरून चालणार नाही. जर का हे राजकारण असेल तर हे राहुल गांधीप्रमाणेच सिनिकल किंवा अतिरेकीपणाचे, धर्मविरोधी आणि मूर्खपणाचे राजकारण आहे. काही दिवस मागे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आले होते. आज ते BMCच्या निवडणुकांकरता एकत्र येताना मला दिसत आहेत. पुढे जाण्याआधी मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात अगदी याच प्रकारे हिंदूंना तेजस्वी यादव यांनी चिडवले होते जेव्हा त्यांनी नवरात्र चालू असताना मासा खातानाचा स्वतःचा व्हिडिओ टाकला होता. आता असा विचार करा की हे आदित्य ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, तेजस्वी यादव हे कोणत्या प्रकारच्या हिंदूंना चिडवतात आहे आणि कशाकरता चिडवतात आहे. तर हे जुने प्रतिबंध मानणाऱ्या आणि ज्याला काय म्हणतात की ओल्ड स्टाईल जे हिंदू होते, खरं म्हणजे बहुतेक हिंदू हा प्रतिबंध पाळतात, श्रावण महिना पाळतात, नवरात्र पाळतात, अशा हिंदूंना हे लोक चिडवण्याचा प्रयत्न करतात आहेत. याच्यामागे उद्देश काय, तर अर्थात मुसलमानांना खुश करणे हा आहेच. आणि आम्ही भाजपला मानत नाही, आम्ही भाजपचा हुकूम मानत नाही, आम्ही सरकारला मानत नाही, आम्ही सरकारला झुगारून देऊ, हा अजून एक मेसेज देणे त्याच्यामागचा उद्देश आहे. यामुळे जास्तीत जास्त भाजप विरोधी मतदार आपल्याकडे आकृष्ट होतील असं या ठाकरे बंधूंना वाटतं. मात्र जर का ठाकरे बंधूंनी हा असाच नंगानाथ चालू ठेवला तर BMCच्या निवडणुकांपर्यंत त्यांना मतदान करणारे आणि फारसे हिंदुत्ववादी नसलेले मतदानसुद्धा त्यांना सोडून जातील, यात शंका बाळगू नका. दुसरे असे की ही तर काँग्रेसचाच जुना विनिंग फॉर्म्युला आहे. म्हणजे काय की अप्पर कास्ट नेत्यांनी हिंदूंना चिडवायचे आणि मुसलमानांचे लांगुलचालन करायचे, हा जुना काँग्रेसचा फॉर्म्युला आहे. त्यामुळे जर का शरद पवारांप्रमाणे काँग्रेसच्या खांद्यावर बसून BMC जिंकण्याचं जर का स्वप्न हे दोघं रमवत असतील तर त्यांनी त्यातला धोका ओळखावा. आज इथेच थांबतो. जय हिंद.